छगन भुजबळ यांनी आज सकाळी अचानक सिल्वर ओकवरती शरद पवार यांच्या भेटीसाठी ते पोहोचले। तब्बल 1.5 तास झालेला आहे आणि त्या 1.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर भुजबळांना भेटीसाठी आत बोलावलेलं आहे। विशेष म्हणजे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी कालच शरद पवारांवरती गंभीर आरोप केलेले होते। त्यानंतर आज भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ यांच्या या कृतीनं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय। छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या भेटीला का गेले याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये। त्यामुळे या भेटी संदर्भात अनेकांची उत्सुकता आता वाढलेली आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, तब्बल 1.5 तास ताटकळत ठेवलेलं होतं भुजबळांना, अखेर आतमध्ये बोलवलेलं आहे। काय नेमकी चर्चा सुरू असू शकते? अमोल, 1.5 तासांनंतर छगन भुजबळांना भेटीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। या भेटीमध्ये प्रामुख्यानं छगन भुजबळांना जे बारामतीमध्ये वक्तव्य केलं होतं त्याच अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता, दाट शक्यता आहे। चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण काल प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांना शरद पवारांच्या फोननंतर सर्वपक्षीय जी ओबीसी मराठा आरक्षणाच्या प्रश्नी बोलवण्यात आलेली बैठक होती, त्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता। त्याला कुठेतरी शरद पवारच जबाबदार आहेत अशा पद्धतीची थेट भूमिका छगन भुजबळांना घेतली होती। आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता छगन भुजबळ हे शरद पवारांना भेटायला आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या भेटीच्या माध्यमातून कुठेतरी मराठा ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुटावा, यासाठी कुठेतरी शरद पवारांना भूमिका घ्यावी किंबहुना सर्व पक्ष एकत्र आले पाहिजेत अशी देखील एक चर्चा या निमित्तानं होऊ शकते। तर दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की सातत्यानं भुजबळ मागच्या काही दिवसांमध्ये आपल्याच पक्षाला घरचा आहेर किंबहुना महायुतीलाच घरचा आहेर देताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे कुठेतरी छगन भुजबळ महाविकास आघाडीकडे जाणार का ही एक चर्चा सुरू झाली होती। शिवसेनेमध्ये ते जाऊ शकतात अशी देखील एक चर्चा प्रामुख्यानं होती। ठाकरेंची आणि त्यांची भेट झाली ही देखील एक माहिती काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये आली होती। आणि त्यामुळे कुठेतरी शरद पवारांकडे छगन भुजबळ पुन्हा एकदा जात आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। एकंदरीतच मराठा ओबीसी आरक्षण किंवा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये येणं अशा विविध मुद्द्यांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। काही वेळातच छगन भुजबळ बाहेर येतील, साधारणपणे 1.5 तास त्यांना भेट दिली नव्हती, मात्र आता ते भेटीसाठी पोहोचलेले आहेत। भेट आता या दोघांमध्ये होते। प्रामुख्यानं आपण जर पाहायला गेलं तर शरद पवारांना भेटीला यायचं असेल तर वेळ घ्यावी लागते, मात्र छगन भुजबळ हे भेटीसाठी येताना वेळ घेऊन आले नव्हते। साधारणपणे 10:20 छगन भुजबळ सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले आणि 12 वाजता त्यांना शरद पवारांना भेटीसाठी बोलवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू निलेश, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध